श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2070व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष शुद्ध पंचमी, गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई, बैठक क्रमांक 206, दिनांक 8/3/1997। परमपूज्य गुरुदेवांनी दिनांक 21/2/96 रोजी त्यांच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेला अनुग्रह। आजच्या ह्या आशीर्वादामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, आज मी तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि उद्या नाही, पण हे सगळं पाहताना अनुभवताना ईश्वरी शक्तीची आठवण ठेवावी। ईश्वर प्राप्त होताना सुद्धा अशाच माध्यमातून प्राप्त होतो। चमत्काराची जी स्थिती निर्माण होते ती वैयक्तिक। माझ्या जीवनाबद्दल जर बोलायचं ठरवलं तर मी कुठेही चमत्कार करीत नाही। चमत्काराची बाजू मला फारशी मान्य नाही, पण ती शक्तीच हे काम करीत असेल तर त्याला आपण कोणी विरोध करू शकणार नाही आणि आपल्या हातात काहीही नाही। हे सगळं ईश्वराधीन आहे। ईश्वर ज्या वेळेला भक्तावर कृपा करतो तेव्हा साक्षात तुमच्या समोर येऊन उभे राहण्याची शक्यता नाही। मग त्या ठिकाणी शक्ती जी प्रगट झालेली आहे त्या शक्तीच्या रूपाने तुमच्या स्वप्नात येतो, दृष्टांत देतो, तुमच्या इच्छा पूर्ण करतो। केवढी मोठी प्रचंड शक्ती आहे। या देहाचं पावित्र्य, या देहाची परंपरा, तपस्या, या सर्व गोष्टी त्यांनी मान्य केल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो। त्याशिवाय त्याची प्रचिती येऊ शकणार नाही। आज तुम्ही हजारो लोक जमले, कोणाला पत्र टाकलं, कोणाला बोलवून घेतलं, कोणाला या म्हणून आग्रह केला, असं काही नाही। आज तुम्हा सर्वांना पाहून मलाच फार आश्चर्य वाटतंय की तुम्हा लोकांना याची ओढ लागावी, तुम्हा लोकांना याविषयी प्रेम निर्माण व्हावं। हे सगळं काही ईश्वराच्या अनुग्रहामुळे होतं। ईश्वर हे त्याचं माध्यम आहे। नाहीतर कोण कोणाकडे जातो, कोण कोणाला बोलवतो, बोलवून सुद्धा लोक येत नाहीत, अशी आजची परिस्थिती आहे। पण इथे मात्र घडताना सर्व काही निराळच घडतंय। ईश्वरच या सर्व गोष्टी करून घेतो असं माझं मत आहे। आपण जे ईश्वरी कार्य आरंभलेलं आहे ते कार्यही त्यांनी मान्य केलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो। त्या ईश्वरी कार्यासाठी अनेक व्यक्त्यांनी आता बोलून दाखवलेले आहे। त्यांनी जे बोलून दाखवले ते बहुतेक बरोबर आहे। प्रत्येकाने या ईश्वरी कार्याला सहाय्य करावं, मदत करावी। मदत मागताना आपल्या कल्पना सांगाव्यात, इच्छा सांगावी। त्यांनी दिलं तर ठीक, नाही दिलं तर पुढे जावं। त्यांच्याशी वाद घालू नये, बोलू नये, जास्त काहीही करू नये। ईश्वरच या गोष्टी करून घेतो। फक्त त्याने माझ्या मुखाने सांगितले एवढीच गोष्ट आहे। ज्या वेळेला तो अव्यक्तातून व्यक्त होतो त्यावेळेला तो मनुष्यरूप धारण करतो आणि मनुष्यरूप धारण केलं की तो मार्ग दाखवायला लागतो। त्याशिवाय मार्ग दाखवता येत नाही। कल्पना कदाचित अशी असेल की तो आम्हाला बुद्धी देतो, देता येत नाही असं मी म्हणणार नाही। ती का देतो की बाबा रे, येथे येऊन पोचा, येथे येऊन पोचल्यावर त्याची तुम्हाला माहिती मिळेल। त्याचीच इच्छा असते, त्याच्या इच्छेशिवाय काहीही होऊ शकत नाही। आपले हे कार्य पूर्ण करताना तुम्ही सर्वांनी या गोष्टीकडे अतिशय भाव द्या। आपली शक्ती, आपली श्रद्धा, भावना या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्या सांभाळाव्या लागतात। आपण फार मोठे आहोत अशी कल्पना करू नये, आपण फार लहान आहोत अशीही कल्पना करू नये। आपण दासानुदास आहोत अशी कल्पना करावी आणि ह्या कल्पनेतून मोठी श्रद्धा निर्माण होईल आणि ती श्रद्धा तुम्हाला सहाय्य करेल। मला 12 महिने दुखणं असतं हे खरे आहे, पण मी माझ्या कार्यामध्ये कुठेही कसर करत नाही। वेळच्या वेळी वागणे, वेळच्या वेळी बोलणं, वेळच्या वेळी मार्गदर्शन करणे यात कधीही फरक केलेला नाही। याचं कारण एकच आहे की आपण जे ईश्वरी कार्य हाती घेतलेले आहे ते पूर्णत्वाला गेलं पाहिजे। आणि हे कार्य करताना तुम्हाला कोणीही काहीही बोललं तर त्याकडे फारसं लक्ष देऊ नका।
देणारा तसा कसा देईल? देणारच नाही. तो तुमचं कधीही स्वागत करणार नाही. तुम्ही आला फार बरं झालं असंही म्हणणार नाही, कारण त्याला त्याच्यातलं द्यायचं असतं. तो विरोधच करणार हे खरं आहे. विरोधाकडे आपण फारसं लक्ष न देता तो जे काय देईल ते आनंदाने स्वीकारावं. रितसर त्याला पावती द्यावी. ती दिल्याशिवाय मात्र पैसे स्वीकारू नका. असं कधीही माझ्या कानावर येता कामा नाही की अमक्या भक्ताबद्दल अशी तक्रार आहे की त्याने पैसे नेले व पावती दिली नाही. असं कधीही होता कामा नये, असं सर्वांना माझं आग्रहाचं सांगणं आहे. ईश्वरी प्रचिती तुम्हाला अशा पद्धतीनेच येईल. ईश्वरी प्रचिती तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने येणारच नाही. ईश्वर ही काही सामान्य गोष्ट नाही, अतिशय असामान्य बाब आहे. अव्यक्ततून व्यक्त झाल्याशिवाय प्रचितीच येत नाही. जसं फळझाड असतं, फळ लागल्यावर त्याचे फळझाड होतं. जोपर्यंत फळ येत नाही तोपर्यंत ते सामान्य झाड असतं. तशी ईश्वराची प्रचिती येताना सुद्धा गुरुच्या माध्यमातून यावी लागते. कित्येक लोकांची अशी कल्पना असते की गुरु वगैरेंची जीवनात जरूर नाही. जे गुरु बनलेले आहेत त्यांची गरज नसते, पण जे गुरु जन्माला आलेले आहेत त्यांची मात्र आवश्यकता असते. तेव्हा गुरुपरंपरा असताना प्रत्येकाला ईश्वराची प्रचिती आली पाहिजे. जे जे तुम्ही येथे आलेले लोक आहात त्या प्रत्येकाला त्याची प्रचिती आलेली आहे. कोणाला स्वप्नातून दर्शन झालेले आहे, कोणाला मार्गदर्शन झालेले आहे, काहींना प्रार्थनेतून प्राप्त झालेले आहे, कोणाला दर्शनातून प्राप्त झालेलं आहे. ईश्वरी अनुग्रहामुळे मी तुम्हाला काहीही देऊ शकणार नाही. मी तुम्हाला प्रचिती देऊ शकणार नाही. मी तुमच्या स्वप्नात येऊ शकणार नाही. हे सगळं ईश्वर करतो. आणि ईश्वर का करतो तर त्यानं मान्य केलेलं आहे आपल्या कार्याबद्दल त्यालाही प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या पोटी या गोष्टी अनुभवाला येतात. तेव्हा तुम्हा सर्वांना माझं आग्रहाचं सांगणं आहे. माझा तुम्ही जो वाढदिवस केलात त्या वाढदिवसाबद्दल माझं काही म्हणणं नाही, कारण या अनेक वर्षांच्या परंपरा आहेत. त्या परंपरा आपण मोडू शकत नाही. माझ्या मनात नव्हतं खरं हे वाढदिवस करण्याचं, पण ज्यांनी सगळ्यांनी हे योजलेलं आहे त्यांना मी काही बोलू शकलो नाही. मग काय होतं, मी काही बोलायला लागलो की ते म्हणतात तुम्ही आम्हाला काहीच करू देत नाही. आता काही करू देत नाही म्हणजे काय? माझ्यासमोर उड्या मारायच्या का काय करायचं कोणाला माहीत. मग मी मौन धरून बसतो आणि जे जे तुम्ही योजलं असेल त्याला हो म्हणतो. एक दोन भक्तांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत की कशाला हे वाढदिवस साजरे करता तुम्ही, काय कारण आहे वाढदिवस करायचं? तुम्ही आम्हाला काहीच करू देत नाही. मग कर बाबा काय करायचं ते. ते म्हणाले की आम्ही तुमच्याकडे पैसे मागतो की त्रास देतो, काय करतो? भक्तांतर्फेच या सर्व गोष्टी करतो. करण्यामागे आम्हाला आनंद मिळतो, म्हणून मी या वाढदिवसाच्या निमित्ताने मी येथे येऊन बसतो. नाहीतर तुमच्याकडून स्तुतिस्तोत्र करणारी व्यक्ती नाही. मी तुम्हा लोकांशी सहसा बोलत सुद्धा नाही. फार क्वचित प्रसंगी मी बोलतो. येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीशी मी बोलत नसतो. तो आपणहून बोलतो. तो बोलला नाही तर एक शब्द सुद्धा बोलत नाही. हे काय सांगतं? ईश्वर सर्व पाहणारा आहे. ईश्वरी शक्तीमुळे हे सर्व चालतं. आपण फक्त त्यांनी आपल्याला निमित्त केलं आहे. माझ्या कानावर घातल्यावर ज्या गोष्टी तुम्हाला अनुभवाला येतात तेच पाहताना तो माझेजवळ त्याचा टेलिफोन नंबर आहे का? मला काय त्याला हाका मारून घेता येतं का? मला त्याला टेलिफोन दे जरा, मला त्याच्याजवळ बोलायचं आहे थोडं. पण या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला अनुभवाला येतात त्या शक्तीमुळे ती अबाधित शक्ती आहे. एवढंच आहे की ती प्रगट होईपर्यंत मधला काळ बराच जातो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.